तर ही दृश्य आपण पाहतोय ही जंतर मंतरवरची आहेत। जंतर मंतरवर पुन्हा एकदा पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। जंतर मंतरवर पुन्हा एकदा गोंधळ, पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आले आणि मोठी फौज पोलिसांची या ठिकाणी पाहायला मिळते, सुरक्षा यंत्रणांची। तर जंतर मंतरवर पुन्हा एकदा गोंधळ झाला, त्यानंतर या ठिकाणी लाठीचार्ज झाल्याची देखील माहिती आहे। सुरक्षा यंत्रणांची मोठी फौज सध्या जंतर मंतरवर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काही वेळापूर्वी इथे लाठीचार्ज झाला अशी ही माहिती मिळते। थैंक यू वेरी मच। अभी मैं थोड़ा बैठ जाता हूँ, बहुत थका हुआ हूँ। लड़े और कितना बाजने का दिल में है। साथियों, प्रमोद हूं, मेरा नाम है। किसान एकता संघ से मैं जिला अध्यक्ष गाजियाबाद हूं। मेरे राष्ट्रीय अध्यक्ष का आदेश हुआ, मेरे राष्ट्रीय अध्यक्ष को डिटेन कर लिया गया गौतम बुद्ध नगर में। मैं अपनी तमाम टीम गाजियाबाद के तमाम साथियों के साथ आपके मंच पर आया। मेरा इस छात्र आंदोलन को तहे दिल से समर्पण भी है। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, सध्या जंतर मंतरवर पुन्हा एकदा बंदोबस्त वाढवण्यात आलाय, सगळ्या सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी आहेत, नेमकं काय झालंय? नक्कीच आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। अनेक नेते जे आहे ते त्यांना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत। सकाळपासून अनेक नेत्यांनी देखील त्या ठिकाणी भेट दिलेली आहे। मात्र आता थोड्या वेळापूर्वी म्हणजे 6:30 वाजल्यापासून जंतर मंतर परिसरातील बंदोबस्त जो आहे तो अधिक तैनात करण्यात आलेला आहे। कारण की कालची आपण 7च्या नंतरची परिस्थिती आपण जर पाहिली तर जंतर मंतरच्या आजूबाजूच्या रस्त्यांवरती अनेक विद्यार्थी जे आहेत ते निदर्शनं करतायत आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ही काळजी घेण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या वतीनं आरएफचे जवान आणि दिल्ली पोलीसचे कर्मचारी जे आहेत ते त्या ठिकाणी ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। आणि काल रात्री आपण पाहिलं तर सौम्य लाठीचार्ज देखील जो आहे तो सौम्य लाठीचार्ज हा जंतर मंतरच्या आजूबाजूच्या परिसरात झाला होता। त्याच पद्धतीने आज देखील ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी दिल्ली पोलिसांकडून आणि इतर जवानांकडून जे आहे ते काळजी घेतली जाते आणि यासाठी संपूर्ण जंतर मंतर परिसर आणि आजूबाजूचे जे रस्ते आहेत, जे चौक आहेत, या चौकांमध्ये अधिक पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। सोमवारी जो लाठीचार्ज झाला त्यानंतर अधिक गर्दी जी आहे ती गर्दी खरं तर जंतर मंतरवरती होते। अधिक विद्यार्थी जे आहेत ते देशभरातून जंतर मंतरच्या दिशेने येत आहेत, मात्र इतर आजूबाजूच्या रस्त्यांवरती देखील निदर्शनं करतायत आणि यामुळे दिल्लीमधील स्थानिक नागरिकांना किंवा इतरांना त्रास होऊ नये ही पोलिसांची खरं तर भावना आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी अधिक पोलीस बंदोबस्त लावला जातोय। काल रात्री देखील 9:30 वाजता सौम्य लाठीचार्ज जो आहे तो पोलिसांच्या वतीनं विद्यार्थ्यांवरती करण्यात आला होता। मग कालची सारखी परिस्थिती आज उद्भवू नये यासाठी 2 तास अगोदरच दिल्ली पोलिसांनी संपूर्ण काळजी जी आहे ती काळजी त्या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच निवृत्ती, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते।